आरोग्य विभागाचं DHSचं एक जाहीर प्रकटन आलेलं आहे तक्रार निवारण कक्षाबाबतीत. तर त्याच्याबाबत जे काही आक्षेप वगैरे नोंदवायचे त्या संदर्भात. तर काही कॅन्डिडेटचे क्वेश्चन होते, ते नेमकं काय आहे ते जाहीर प्रकटन. तर ते एकदा मी सांगतो. ते सार्वजनिक आरोग्य विभाग DHS गट क ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात 2023. जाहीर प्रकटन काय विषय काय आहे? उमेदवारांचे आक्षेप किंवा तक्रारींची सोडवणूक करण्याकरिता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबत. जे उमेदवाराचे जे काही ऑब्जेक्शन होते, आता DHSची एक्झाम झाली त्या संदर्भात ज्यांचे जे काही ऑब्जेक्शन होते, तर त्याची तक्रार जर काही असेल कुणाची, तर त्या संदर्भात ते सोडवण्याकरिता, ते तक्रार सोडवण्याकरिता एका निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भाचं हे जाहीर प्रकटन आहे. तर हे विभागाचे दिनांक 28/3/2023 जाहिराती अनुसार हे प्रत्येक ह्याच्यामध्ये जाहीर प्रकटनमध्ये हे कॉमन फॉर्मॅट होतं. आपण DHS आतापर्यंत बघितलेल्या सगळ्यात की 30 ते 7 हे झाली, परीक्षा झाली, जे काय ते कॉमन फॉर्मॅट. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षा अनुषंगाने उमेदवाराकडून निकाल, निवड सूची व प्रतीक्षा यादी, शैक्षणिक अर्हता, सेवा प्रवेश नियम, ठीक आहे, सगळं हे झालं. ठीक आहे. अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र, परराज्यातील खाजगी विद्यापीठ, समकक्ष शैक्षणिक अर्हता वगैरे संबंधित समुपदेशन समितीकडून घेतलेले. आता समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग झालं तुमचं, आता ज्या कॅन्डिडेटचं झालं DHSचं काउन्सिलिंग झालं, ऑर्डर दिल्या, तर समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, तर आता त्यांनी जे डिसिजन घेतले, तर ते जे निर्णय घेतले त्या अनुषंगाने उमेदवारांनी त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात येत आहे. मग त्याच्या संदर्भात जी काउन्सिलिंग झाली तुमची DHSची, तर झालेल्या काउन्सिलिंग संदर्भात जर कुणाची काही तक्रार असेल, काही आक्षेप असेल, तुम्हाला वाटत असेल की भरती प्रक्रियेमध्ये काही समजा गोंधळ झाला किंवा तुमची काही तक्रार आहे, काही आक्षेप आहे की हे असं नाही झालं पाहिजे होतं, हे नियमात बसत नाहीत, जे काही तुमची तक्रार असेल, तर त्याच्यासाठी एक तक्रार निवारण कक्ष एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात आहे. प्रमुख स्तरावर कोण त्याचे अध्यक्ष, सचिव, ठीक आहे, मुख्यालय परिमंडळ अधीक्षक हे त्यांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य असतील. तर ते प्रत्येक स्तरावर एक समिती बनवलेली आहे त्यांनी तशी. तर तरी संबंधित उमेदवारांची पदभरती संबंधित ते आता जी झाली DHS त्याची, त्या संदर्भात काही आक्षेप व तक्रार असल्यास, काही कुणाचं ऑब्जेक्शन वगैरे असेल, तर ज्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून, ज्या परिमंडळाच्या म्हणजे तुमचं DD ऑफिस, ठीक आहे, तर तुमचं जे काही डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असेल तुमच्या डिव्हिजनचं, कार्यालयाकडून गुणवत्ता यादी दर्शवलेली आहे, त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकाऱ्याने लेखी स्वरूपात समर्थनीय कागदपत्रासह निवेदन सादर करावे. म्हणजे तुमचं जे काही ऑब्जेक्शन असेल ना, तुमच्या DD ऑफिसला, तर तुम्ही ज्या विभागामधून फॉर्म भरला होता, तुमचं जे काही DD ऑफिस असेल तिथं सादर करायचं. उमेदवारांनी थेट राज्यस्तरावर पदभरती संबंधी तक्रार आक्षेप सादर करण्यात येऊ नये. म्हणजे मोस्ट ऑफ द आता कॅन्डिडेट काय करत होते की DD ऑफिस का रिप्लाय देत नाही, तर चला डायरेक्टर ऑफिसला, पुण्याला, मुंबईला, तिकडे तक्रारी केलेल्या. तर त्यांनी सांगितलं की नाही, तुमच्या DD ऑफिस लेवलवरच तक्रार करा तुम्ही, कारण तिकडं तुमचे सर्व निकाल, निर्णय वगैरे जे काय ते DD ऑफिसहून झालेलं आहे. तर डायरेक्ट राज्यस्तरावर म्हणजे पुण्याला किंवा मुंबईला जे आपले ऑफिस आहेत डायरेक्टर ऑफिस, तर तिथे तक्रार करू नये, आक्षेप सादर करण्यात येऊ नये. ठीक आहे. आणि जर उमेदवारांनी यापूर्वी निवेदन आक्षेप सादर केले असल्यास, म्हणजे ज्यांनी कोणी आता ह्याच्या आधी केले होते, आक्षेप वगैरे सादर केले होते, त्यांनी जे काही आक्षेप सादर केले असल्यास त्याचा राज्यस्तरावर विचार घेतला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जरी तक्रार केली असेल समजा पुण्याला, मुंबईला वगैरे, तर त्याचा विचार केला जाणार नाही. तुमचा विचार कुठे केला जाईल? तुमच्या डेप्युटी डायरेक्टर लेवल ऑफिसवरच विचार केला जाईल, तुमच्या विभागातच. तर तिथेच तक्रार करा. त्याच्यानंतर तक्रार निवारण कक्षाने उमेदवारांचे तक्रार आक्षेपाच्या अनुषंगाने 7 दिवसात संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात वस्तुस्थिती कळवण्यात यावी. मग तुम्ही जर तक्रार केली DD ऑफिसला, तर त्यांनी सांगितलं की 7 दिवसात त्याचं उत्तर लेखी स्वरूपात त्या उमेदवाराला त्यांनी द्यायचं, की त्यांचं जे काही क्वेश्चन असेल, तक्रार असेल, त्या संदर्भात त्यांना कळवायचं 7 दिवसात. तक्रार निवारण कक्षाने दिलेली माहिती उमेदवाराचे समाधान न झाल्यास, समजा त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं, तुम्ही ऑब्जेक्शन टाकलं DD ऑफिसला, तरी तुमचं काही त्या गोष्टीने समाधान नाही झालं ते उत्तर, तर जर समाधान नाही झाल्यास उमेदवाराने तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीच्या पत्रासह, तर ज्या तक्रार निवारण कक्षानं तुम्हाला जे उत्तर दिले, म्हणजे लेखी स्वरूपातच देणार आता ते तुम्हाला, तर ते लेखी स्वरूपात जे पत्र दिले तुम्हाला, ते पत्रासह राज्यस्तरावर, मग त्याच्यानंतर तुम्ही राज्यस्तरावर तक्रार करा की आम्हाला या समितीने दिलेल्या उत्तराला पण आम्ही ॲग्री नाही. तर ते कसं करायचं? हे रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 हे ईमेल ID दिलं आहे. या ईमेल ID वर
अपील दाखल करावा. म्हणजे आता सगळ्यात पहिलं तुमची जर काही तक्रार असेल तर तुम्ही डी ऑफिसला करायची. जर तिथं ते काय करतील, तुम्हाला 7 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लेखी स्वरूपात तुम्हाला मिळेल त्याचं. जर ह्या उत्तरालाही तुमचं समाधान नाही झालं, तुम्हाला वाटलं नाही तरी पण तुमचं समाधान नाही त्या उत्तराला, तर त्याच्यानंतर तुम्ही मग हा जो मेल दिलेला ईमेल आय डी, ह्या ईमेल आय डीवर त्यांनी जे पत्र दिलं ते पत्र अटॅच करून मग तुम्ही त्याच्यापुढे नंतर स्टेट लेवलवर तुम्ही अपील करू शकता. तर त्याच्यापुढे उमेदवाराच्या सुलभ संपर्कासाठी संबंधित कार्यालय प्रमुख परिमंडळातील मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजे जे वगैरे आहेत त्या डिव्हिजनचे त्यांचे तुम्हाला इथं नंबर दिलेले आहेत. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही हे ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक प्रत्येक विभागाचे त्यांचे नावं आणि त्यांचे नंबर पुढे दिलेले आहेत, जर तुम्हाला काही विचारायचं असेल त्यांना तर. ठीक आहे, हे त्यांच्यासाठी आहे जाहीर प्रकटन. आता आणखीन एक आहे याच्यामध्ये सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई, पुणे आणि सर्व उपसंचालक म्हणजे सर्व डेप्युटी डायरेक्टर यांना. आता त्यांनी काय सांगितलं डेप्युटी डायरेक्टरला वगैरे, विषय काय, उमेदवारांची गहाणी तक्रारीची सोडवणूक करण्याकरिता यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत. ठीक आहे, यांनी हा निर्णय घेतला वरच्या पत्रामध्ये की असं समिती स्थापन करायची म्हणजे तक्रार सोडवण्यासाठी. तर आता हे आदेश दिलेले आहेत त्यांना डी ऑफिसला. तर विभागाचे दिनांक 28/8/2023 हे कॉमन फॉर्मॅट. ठीक आहे, दरवेळेसचा प्रत्येक ह्याला असतंच ते. आणि निकाल झाले, निवड यादी झाली, सगळं झालं हे कॉमन आहे सगळ्याचं. ठीक आहे, तिथून पुढे बघू, हे प्रत्येक लेटरमध्ये कॉमनच असतं. राज्य सरकारी समुपदेशन अर्हता वगैरे संबंधी समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने उमेदवारांकडून थेट या कार्यालयास तक्रारी प्राप्त होत आहेत. या कार्यालयास म्हणजे राज्यस्तरावर. ठीक आहे, म्हणजे कॅन्डिडेट काय करायले, डायरेक्ट स्टेट लेवलवर कंप्लेंट करायलेत, तर त्या संदर्भात थेट या कार्यालयास तक्रारी प्राप्त होत आहेत म्हणजे राज्यस्तरावर. तसेच आपले कार्यालयाकडून देखील अशा प्रकरणामध्ये मार्गदर्शनासाठी प्रस्ताव प्राप्त होत असतात. म्हणजे तुम्हालाही तक्रारी प्राप्त होत असतील आणि स्टेट लेवललाही. उमेदवारांच्या तक्रारी व अधीनस्थ कार्यालयातील मार्गदर्शन प्रस्ताव कारवाई करण्यात बराच वेळ जातो. तर ह्याच्यामध्ये कसं भरपूर वेळ झाला, त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की काही उमेदवार वर नमूद बाबीच्या अनुषंगाने थेट मान्य न्यायाधिकरण अथवा मान्य न्यायालयात म्हणजे कोर्टामध्ये डायरेक्ट याचिका दाखल करतात. म्हणजे त्यांचे उत्तर वगैरे नाही मिळाले, त्यांना प्रॉपर आन्सर नाही मिळालं, त्यांचं समाधान झालं, तर ते काय करायले तर की कोर्टामध्ये कोर्ट केस वगैरे होईल सारखंच. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, हे ग्रीव्हन्स तक्रार सेलची स्थापना केली की म्हणजे तुमच्या अडचणी इथंच सॉल्व्ह हो तुम्हाला. म्हणजे ते त्याच्यात खूप वेळ जातो कोर्ट केस वगैरे याच्यामध्ये. ठीक आहे, याचिका दाखल करीत असतात. वास्तविक नियुक्ती प्राधिकरण स्तरावर उमेदवाराची तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष म्हणजे ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल कडून प्रथम तक्रारीचे उपायोजन निवारण करणे अपेक्षित असते. म्हणजे डायरेक्ट केस करण्यापेक्षा आधी तुम्ही तक्रारीचं निवारण केलं पाहिजे, त्याचं तुम्ही त्यांना काय ते कॅन्डिडेटला आन्सर दिलं पाहिजे. म्हणून समाधान न झाल्यास ठीक आहे, मग त्याच्यापुढे आता त्यांचा डिसिजन आहे कॅन्डिडेटचा की त्यांना केस करायची की नाही, पण आधी डेप्युटी डायरेक्टरने वगैरे त्यांच्या लेवलवर त्यांच्या त्या तक्रारीचं निवारण केलं पाहिजे. त्याच्यामुळे या सेलची स्थापना करण्यात आली. तथापि समुचित कारवाई होत नसल्याचे निदर्शनात येते. भविष्यातही पदभरती व निवड सूचीसंदर्भात न्यायालयीन प्रकारे उद्भवू नये, म्हणजे पुढे चलून हे असं वारंवार कोर्ट केस होऊ नये म्हणून नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी. त्याच्यामुळं तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी असं सांगितलं. हे लेटर आहे खाली. ग्रीव्हन्स सेलकडून घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील करायचे असल्यास ठीक आहे, त्यांनी जे काही उत्तर दिलं मी आताच वर सांगितलं होतं, त्यांनी दिलेल्या उत्तराला जर तुमचं समाधान होत नसेल तर तुम्ही परत अपील करू शकता स्टेट लेवलवर राज्यस्तरावर. घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करायचे असल्यास आरोग्य सेवा पुणे स्तरावरील खालील अपीलीय कक्षाकडे अपील अर्ज दाखल करण्याबाबत आपले स्तरावरून संबंधित उमेदवारांना कळविण्यात यावे. ठीक आहे, हे अपील करायचे असेल तर ते त्यांना कळविण्यात यावं. परस्पर कोणतेही तक्रार निवेदन यापुढे ठीक आहे पुणे कार्यालय स्तरावर ठीक आहे, यापुढे पुणे कार्यालय स्तरावर म्हणजे राज्यस्तरावर कोणतेही तक्रार निवेदन यापुढे विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर आता डायरेक्ट स्टेट लेवलवर जर तक्रार केली, मुंबईला किंवा पुण्याला जर तुम्ही तक्रार केली तर त्याचा विचार केला जाणार नाही. तसेच या कार्यालय मार्गदर्शनासाठी सादर केलेले प्रस्ताव देखील वर नमूद केलेल्या कक्षाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनाच्या निर्णयानुसार घेण्यात यावे. ठीक आहे, चला हे कॉमन आहे. तर इन शॉर्ट ह्या दोन्ही लेटरचा इतकाच मिनिंग आहे की तुम्हाला
ज्या आता जी DHSची भरती झाली त्या भरती संदर्भात तुम्हाला जर काही वाटत असेल की काही गोंधळ झाला आहे किंवा असं नाही, हे असं नाही पाहिजे होतं, हे इथं रूल ह्यांनी फॉलो नाही केले, जे काही असेल तुमची जी काही तक्रार असेल, तर डायरेक्ट स्टेट लेवलवर न करता तुमचे जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आहे तर तिथे तुम्ही पहिले तक्रार करायची. ते तुम्हाला 7 दिवसात रिटर्नमध्ये उत्तर देणार. जर ते तुम्हाला समाधानकारक नाही वाटलं, तरी तुमचं समाधान नाही झालं, तर तुम्ही स्टेट लेवलवर तक्रार करू शकता. कुठे? हे मेल आय डी दिलेला आहे त्यांनी, हां, हा मेल आय डी, या मेल आय डीवर तुम्ही नंतर तक्रार करू शकता, पण डायरेक्ट नाही. तुम्ही जर डायरेक्ट केलं तर त्याचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे. आणि प्रत्येक विभागाचे जे परिमंडळाचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांचं इथं नाव आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, त्या संदर्भात काही विचारायचं असेल, तुम्ही डायरेक्ट त्यांना पण विचारू शकता. ठीक आहे. तर असा या लेटरचा मिनिंग आहे. तर काही कॅन्डिडेट्सला हे नेमकं कशा संदर्भात आहे लेटर, त्या संदर्भात डाऊट होते, तर असा या लेटरचा मिनिंग आहे. तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही आता परत तुमच्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला जाऊन लेखी स्वरूपात, ठीक आहे, असं तोंडी हे नाही करायचं, लेखी स्वरूपात रिटर्नमध्ये तुम्ही तक्रार नोंदवा. तुम्हाला रिटर्नमध्ये त्याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील आणखीन तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, किंवा मी व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक देईल आणि नंबर पण देईल, त्याच्यावर पण जॉईन झालं तर तिथे विचारू शकता.